प्रभाग क्रमांक 15 मध्ये काँग्रेसचा बालेकिल्ला होता आणि बालेकिल्ला राहिले आणि आज या प्रभाग क्रमांक 15 मधून तुम्ही चारही उमेदवार विजय झालेला आहे, त्याबद्दल तुम्ही प्रभाग क्रमांक 15 चे माझे जे मतदार आहेत हे माझे फॅमिली म्हणून मी पहिलाच वेळा डिक्लेअर केलो होतो की माझे मतदार नसून माझे फॅमिली मेंबर आहे असं गृहीत धरून आम्ही प्रचार केलो आणि आमच्या प्रचारामध्ये महिलांचं प्रतिसाद खूप होतं, त्यामुळे हे विजय चारही पॅनलला निश्चित झालं आणि काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला परत आम्ही 40 वर्ष झाला आम्ही ठेवलोय, इथून पुढे पण ठेवायचं कार्यक्रम आमचा चालू राहील। मतदारापर्यंत आम्ही कामाच्या जोरावर मतं मागितली, त्यामुळं आमच्या सर्व या प्रभाग 15च्या लोकांनी भरघोस मतानं चारही पॅनलला विजय केला। आणि आता तुम्ही प्रभागमध्ये काय विकास करणार? प्रभाग 15 मध्ये 100% विकास झाला होतो, तरी अजून 4-5 ड्रेनेज रमामाता नगरमध्ये राहिला आहे, पत्रकार नगरमध्ये जे काही कामं असतील ऑलवर बाकीच्या प्रभागामध्ये मी माझे सहकारी मंगेश चव्हाण असतील आम्ही चौघं मिळून पूर्ण प्रभाग 15चं एकही काम ठेवणार नाही याची गवाही आम्ही आज देतो। आणि गुंठेवारीचा जे मुद्दा थकीत आहे, गुंठेवारीचा मुद्दा म्हणजे गुंठेवारी जे आरक्षण होतं ते आरक्षण उठवायचं काम माझे सहकारी आणि मी ते आम्ही गुंठेवारीचं आरक्षण उठवून त्यांचं प्रमाणपत्र घरपोच काम देण्याचं काम तेही केलो आम्ही। आता आमचं ध्येय आहे, आमचं सातबाराला नाव नाही या रमामाता नगर गोंधळ प्लॉट काळे प्लॉट बऱ्याचशा ठिकाणी त्यांना सातबाराचं नाव लावून द्यायची आम्ही त्यांच्यासाठी आम्ही मतं मागताना त्यांच्यासाठी आम्ही समोर त्यांना हे सांगितलं होतं की आम्ही सातबारावर नाव लावायचा प्रयत्न करणार आहे, ते प्रयत्न आम्ही जरूर करू आणि सातबारावर नाव लावण्याचे आम्ही फुल प्रयत्न करून लावायची संधी। आमचे नेते डॉक्टर विश्वजित कदम, आमदार विश्वजित कदम आणि जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार विशालदादा पाटील तसेच माजी मंत्री जयंतराव पाटील साहेब या नेत्यांनी आम्हाला खूप साथ दिली। आमच्या प्रभागामध्ये त्यांनी पदयात्रा प्रचार या निमित्ताने त्यांचं बहुमूल्य आम्हाला सपोर्ट झालं, त्यामुळे मी त्यांचाही आभार मानतो।